याच महिन्याच्या 7 तारखेला अँथ्रोपिक नावाच्या एका अमेरिकन कंपनीनं अँथ्रोपिक क्लॉड मायथॉस नावाचं एक AI मॉडेल लॉन्च केलं। ज्यावेळी त्यांनी हे मॉडेल लॉन्च केलं त्याच वेळी त्यांनी सांगितलं की हे मॉडेल एवढं खतरनाक आहे की ते आम्ही संपूर्ण जगातल्या लोकांच्यासाठी खुलं करूच शकत नाही। म्हणजे एक प्रकारे ज्यावेळी हे मॉडेल लॉन्च केलं त्याच वेळी त्यांनी दुसऱ्या पद्धतीने त्याच्यावर बंदीच घातली आणि हे ॲप्लिकेशन कुणालाही वापरता येणार नाही असं सांगितलं। मग एवढं खतरनाक असं यामध्ये काय होतं? पण पुढं 21 एप्रिलला ब्लूमबर्गने एक रिपोर्ट दिला, त्यामध्ये सांगितलं की अँथ्रोपिक क्लॉड मायथॉस काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने ॲक्सेस केलेला आहे आणि आता ते त्यांच्या जवळ आहे। यामुळं संपूर्ण जगभरात खळबळ माजली आणि अँथ्रोपिकनं देखील मग याची चौकशी करायला सुरुवात केली की नेमकं कुणाच्या हातात हे सॉफ्टवेअर पोचले। आता त्याच्यानंतर जगभरातल्या सगळ्या बँका, वित्त संस्था सगळ्या जाग्या झाल्या। IMFच्या प्रमुखांनी देखील सांगितलं की अँथ्रोपिक क्लॉड मायथॉस जर लोकांच्या हातात पडलं तर मोठी खळबळ माजू शकते। त्यानंतर 23 एप्रिलला भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातल्या सगळ्या बँकांच्या प्रमुखांची एक मीटिंग घेतली आणि त्यांना देखील तयार राहायला सांगितलं, मायथॉस येणार आहे। त्यामुळं हे मायथॉस नेमकं काय आहे हे गूढ सगळीकडे निर्माण झालं। काय आहे मायथॉस, हे काय करू शकतं, याचा परिणाम काय होऊ शकतो जर हे लोकांच्या हातात पडलं तर, या सगळ्या गोष्टी बघूया सोप्या शब्दात आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। मागच्या हजारो वर्षात माणसाची थोडी थोडी प्रगती होत गेलेली आहे आणि त्यामध्ये त्याचा विकास देखील झालाय। पण प्रत्यक्षात बघितलं तर पहिल्यांदा चाकाचा शोध लागला, नंतर बैलगाडीचा शोध लागला, मग कारचा शोध लागला, मग विमानाचा शोध लागला, असं ह्या टप्प्याटप्प्यांनी सगळं झालं। पण क्लॉड मायथॉस म्हणजे असं प्रकरण आहे की चाकाचा शोध लागला आणि डायरेक्ट विमानाचा शोध लागला। त्यामुळं क्लॉड मायथॉस हे अचानकपणे कुणालाही परवडणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्प्युटरचा जो विकास झालाय तो देखील असा टप्प्याटप्प्यानं मागच्या 51 वर्षात होत गेलेला आहे। आता कॉम्प्युटरच्या या विकासामध्ये क्लाउड मायथॉसनं सगळी क्रांती घडवून आणलेली आहे। त्यामुळे नेमकं होणार काय आहे ते थोडक्यात सांगतो। आपण ओपन AIचं ChatGPT वापरतो, जेमिनाय वापरतो, आपल्या प्रश्नांची ते उत्तरं देतात, कधी कधी फोटो बनवून देतात, इतरही गोष्टी करतात। पण क्लाउड मायथॉस यातलं कुठलं काम करत नाही। करू शकतं पण ते करत नाही। त्याचं मुख्य काम आहे कॉम्प्युटरमध्ये, सिस्टीममध्ये, सॉफ्टवेअरमध्ये असलेले बग्स शोधून काढणे। बग्स म्हणजे काय काय प्रॉब्लेम असतात एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये, ते सॉफ्टवेअरमध्ये तसेच असतात पण तरी देखील सॉफ्टवेअर अगदी व्यवस्थित चालत असतं। आपण रोजच्या आपल्या आयुष्यात वापरणारे अनेक सॉफ्टवेअर्स अशा पद्धतीचे असतात, त्यात काहीतरी प्रॉब्लेम्स असतात पण त्यासाठी वेगळ्या IT टीम्स असतात, ते कधी कधी त्याच्यावरती प्रॉब्लेम आले तर ते शोधून काढतात। पण हे क्लॉड मायथॉस सहजपणे जगातल्या कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये घुसू शकतं, कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये जाऊ शकतं आणि त्याच्यातले सगळे बग्स काही मिनिटांमध्ये शोधून समोर आणू शकतं। आता मग यात तर सगळं चांगलंच आहे। ॲक्च्युली हे असं आहे की जगातल्या कुठल्याही माणसाच्या घराच्या किंवा ऑफिसच्या कुलपाची जर किल्ली हरवली, मग ते ॲनालॉग कुलूप असो, डिजिटल कुलूप असो किंवा फिजिकल कुलूप असो, तर एका माणसाकडे जायचं, तो माणूस जगातल्या प्रत्येक कुलपाची किल्ली बनवून देऊ शकतो। असा हा मायथॉस आहे। मग इथं नेमका प्रॉब्लेम हा आहे की जो माणूस जगातल्या प्रत्येक कुलपाची किल्ली बनवून देऊ शकतो तो माणूस जगातलं प्रत्येक कुलूप फोडू शकतो आणि घर लुटू शकतो आणि हीच भीती मायथॉसबद्दल व्यक्त केली जाते। आता हे सोप्या शब्दात समजून घ्यायचं तर मायथॉसचा असा आहे की मायथॉसला कुठल्याही सिस्टीममध्ये काय प्रॉब्लेम आहेत समजतात। आपल्याला माहिती आहे की जगभरातल्या बँका वेगवेगळ्या पद्धतीचे सॉफ्टवेअर वापरतात। मी कुठल्याही सॉफ्टवेअरचं नाव घेत नाही, पण या सॉफ्टवेअरमधले काही बग्स, काही प्रॉब्लेम्स मला शोधून दे असं एखाद्या व्यक्तीनं जर या मायथॉसला सांगितलं तर ते मायथॉस X बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन तिथले सगळे प्रॉब्लेम्स मला शोधून देऊ शकतं। आता तो माणूस त्या प्रॉब्लेम्सच्या साहाय्यानं संपूर्ण बँकिंग सिस्टीम हॅक करू शकतो। त्या बँकेचा सगळा डेटा, सगळे सिक्युरिटी किंवा त्यांचे सगळे पैसे, सगळे ट्रान्झॅक्शन्स त्याच एका सॉफ्टवेअरमध्ये होत असतात। मायथॉस काय करू शकतो, संपूर्ण बँकेचे सगळे ट्रान्झॅक्शन्स दुसऱ्या खात्यावर वळवू शकतो, तिथनं ते पैसे तिसरीकडे वळवू शकतो, भारतातले जगभरातले सगळे ATM बंद पाडू शकतो। मायथॉसनं जर ठरवलं तर एखादा रॅन्समवेअर या कॉम्प्युटरच्या सिस्टीममध्ये किंवा या सिस्टीममध्ये टाकू शकतो आणि या बँकेला सांगू शकतो की मला एवढे 1000 कोटी रुपये द्या तरच मी हा रॅन्समवेअर काढू शकतो, अन्यथा त्या बँकेची स्वतःची IT टीम देखील ते करू शकणार नाही। त्यामुळं मायथॉस एवढा पॉवरफुल आहे की मायथॉस चांगल्या लोकांच्या हातात गेला तर तो चांगलं काम करेल, पण वाईट लोकांच्या हातात गेला तर तो वाईट काम करेल। पण मग मायथॉसला एवढं घाबरायची गरज आहे का?
तर गरज यासाठी आहे कारण ओपन BSD नावाचं एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जे जगातलं सर्वात सेफेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून वापरलं जातं। जगातल्या अनेक बँका हे ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात। या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मागच्या 27 वर्षापूर्वीचे बग्स हे आजपर्यंत कुठल्याही माणसाला सापडले नव्हते, मग तो कितीही हुशार असो त्याला सापडले नव्हते, पण मायथॉसने ते शोधून काढले। जगभरातल्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स जसं की क्रोम, मोझिला, फायरफॉक्स वगैरे या सगळ्यामध्ये असणारे बग्स मायथॉसने सहजपणे शोधून काढलेत। त्यामुळे मायथॉसला आता सध्या जे जग घाबरले ते योग्यच घाबरले असं म्हणावं लागते। पण खरं तर मायथॉसचा धोका नव्हता, कारण मायथॉस अँथ्रोपिक या कंपनीनं जगातल्या लोकांच्यासाठी खुलं केलेलंच नव्हतं। पण 21 तारखेला ब्लूमबर्गनं एक रिपोर्ट दिला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की डिस्कॉर्डमध्ये काही चॅट लीक झाले, त्याच्या अनुसार जगातल्या काही लोकांच्याकडे मायथॉसचा ॲक्सेस ऑलरेडी आलेला आहे। आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात खळबळ माजली। IMFच्या चीफनं देखील त्याच वेळेला इशारा दिला की यासाठी आता जगानं तयार राहायला पाहिजे, कारण हे कधी ना कधी होणारच आहे किंवा होऊ शकतं। कारण प्रत्येक चोरापेक्षा सरकारला किंवा पोलिसांना एक पाऊल पुढे राहावं लागतं, नाहीतर चोर सगळ्या जगाचा ताबा घेतील। या गोष्टीसाठी मग निर्मला सीतारामन ज्या भारताच्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी एक बैठक बोलवली, भारतातल्या सगळ्या बँकांच्या प्रमुखांना बोलवलं, RBIच्या प्रमुखांना बोलवलं। या मीटिंगमध्ये निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की AIचा धोका जो मायथॉसमुळे आता निर्माण झाला आहे तो खरा आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार राहा। तुमच्या बँकेच्या सगळ्या सिक्युरिटी सिस्टीम, सगळे सॉफ्टवेअर्स अपडेट करा, अशा पद्धतीनं त्यांना सिक्युरिटीच्या बाजूनं इतकं मजबूत करा की अशा पद्धतीचं एखादं ॲप्लिकेशन जर लोकांच्या हातात आलं तर त्याचा काही हॅकरनी चुकीचा उपयोग करून तुमच्या बँकेच्या सॉफ्टवेअरवरती हल्ला करू नये। आणि त्याबद्दलच्या ऑर्डर्स निर्मला सीतारामन यांनी दिल्या। पण अँथ्रोपिक ही जगातली एक सर्वोत्तम अशी कंपनी आहे असं म्हणायला पाहिजे, कारण अँथ्रोपिकचा ॲक्सेस डोनाल्ड ट्रम्प मागत होते। म्हणजे अँथ्रोपिकचे जे अगोदरचे क्लाउड आणि कोवर्क होते त्यांचा ॲक्सेस डोनाल्ड ट्रम्प मागत होते। अमेरिकन सरकार विरुद्ध अँथ्रोपिक असं एक भांडण देखील झालं, पण त्यामध्ये देखील अँथ्रोपिक नमला नाही। त्यांनी अमेरिकन सरकारबरोबर भांडण केलं, पण त्यांनी संपूर्ण ॲक्सेस अमेरिकेच्या सरकारला देखील दिला नाही, कारण त्यांना माहिती आहे की या गोष्टींचा वापर कोणत्या थराला जाऊ शकतो। त्यामुळं अँथ्रोपिकनं यावेळेला मायथॉसचा जेव्हा त्यांना शोध लागला त्यानंतर देखील योग्य काम केलं। 7 एप्रिलला त्यांनी जाहीर केलं जगासाठी की मायथॉस आम्ही लॉन्च करतोय, पण हे लॉन्च केल्यानंतरच त्यांनी सांगितलं की आम्ही प्रोजेक्ट ग्लासविंग चालू करतोय। आता प्रोजेक्ट ग्लासविंग अंतर्गत त्यांनी सांगितलं की अँथ्रोपिक क्लॉड मायथॉसचा उपयोग जगातल्या कुठल्याही व्यक्तीला करता येणार नाही, फक्त त्यांनी काही कंपन्यांची नावं घेतली आणि त्याच कंपन्यांना या क्लॉड मायथॉसचा ॲक्सेस दिला। त्यामध्ये अमेझॉन, ॲपल, सिस्को, JP मॉर्गन चेस, एनव्हिडिया सारख्या जगातल्या दिग्गज कंपन्या आहेत। मग या कंपन्यांना अँथ्रोपिकने ॲक्सेस का दिला असा प्रश्न तुम्हाला पडेल। त्यांना दिला कारण जगभरातल्या लोकांच्या हातात हे सॉफ्टवेअर जाण्याच्या अगोदर या सगळ्या संस्थांनी, या सगळ्या महत्त्वाच्या जगातल्या सॉफ्टवेअर निर्माण करणाऱ्या संस्थांनी त्यांच्या सिस्टीम्स एवढ्या चांगल्या कराव्यात, एवढ्या पॉवरफुल कराव्यात, त्यांनी मायथॉसचा वापर करावा, आपल्याकडे असणारे प्रॉब्लेम्स अगोदरच शोधावेत आणि त्यांच्यावर मात करावी, जेणेकरून हे मायथॉस लोकांच्या हातात पडलं तर लोकांनी त्याचा चुकीचा वापर करून त्या सिस्टीम्स मॅनिप्युलेट करू नयेत। म्हणून त्यांनी अगोदरच जगभरातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना त्याचा ॲक्सेस दिला, जेणेकरून पोलिसांनी चोरापेक्षा थोडं पुढे राहावं। त्यामुळे आपण लहानपणी जे विचार करायचो की रोबोट जगामध्ये येतील आणि रोबोट जगाचा ताबा घेतील, AI असंच काहीतरी करण्याच्या मार्गावर आहे असं सध्या आपण म्हणू शकतो। AIचा वापर जर चुकीच्या लोकांच्या हातात गेला किंवा चुकीच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने केला तर AI एवढं खतरनाक होऊ शकतं की अख्खी बँकिंग सिस्टीम, जगातले प्रत्येक सॉफ्टवेअर्स सगळे लीक होऊ शकतात, सगळ्यात चोराडा होऊ शकतो। संपूर्ण जगाची घडी बसवणं देखील पुन्हा अवघड होऊन बसेल, कारण जगातल्या सगळ्या बँकाच म्हटल्या तर सगळ्या बँकांशी एकमेकांचं एक कनेक्शन आहे, ते लिंकेज आहे आणि या लिंकेजला जर कोणी मॅनिप्युलेट केलं तर तो जगासाठी धोका असेल। म्हणून जगातल्या सगळ्या बँका, सगळे फायनान्स मिनिस्टर्स सध्या घाबरलेले आहेत। या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। पण अँथ्रोपिकच्या या नव्या मायथॉसबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? खरोखर मायथॉस एवढं खतरनाक असेल की फक्त हे सांगितलं जात आहे आणि प्रत्यक्षात तसं काही असणार नाही? या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। तुम्हाला जे वाटतंय ते कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।